सुभाषित वैभव हा केवळ सुभाषितांचा संग्रह नाही, तर यातील प्रत्येक सुभाषितातून विशिष्ट विषयांवर माहिती दिली जाते. आयुर्वेद व आरोग्य या विषयाच्या अभ्यासाला देखील नवीन दृष्टी देणारं एक सुभाषित आज सादर करत आहोत. सुभाषितांच्या मागचा गूढार्थ समजवताना भाषेचा रसाळपणा व प्रवाहीपणा सांभाळून अत्यंत सोप्या पद्धतीनं हंसश्री मराठे यांनी विवेचन केलेलं आहे. ते आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. नमो परमात्मने, नमो गुरुभ्यः, नमः संस्कृताय, नमः सभायै. मुलांनो, व्यायामाचे फायदे आपण मागच्या भागात पाहिलेत. सुभाषितकार सांगतात, नैर्मल्यं भावशुद्धिश्च विना स्नानं न युज्यते तस्मात् कार्यविशुद्ध्यर्थं स्नानमादौ विधीयते. व्यायामाने स्वस्थ झालेल्या शरीराला आपण स्वच्छ ठेवले पाहिजे. अस्वच्छ घाणेरड्या शरीराने केलेले काम पवित्र शुद्ध कसे राहील? ते घाणच पसरवेल ना, म्हणजे रोगांनाच आमंत्रण. म्हणून शुद्ध कार्य करण्यासाठी अगोदर नित्य स्नानाने ते स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. सुभाषितकार पुढे स्वच्छतेच्या पायऱ्या सांगतात. आरोग्याची पावती म्हणजे उठल्या उठल्या कोठा साफ होणे. ही अत्यावश्यक गोष्ट मनावर बिंबण्यासाठी ते नेमके उदाहरण देतात बघा. दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनस तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्वम गुद प्रक्षालनम यथा. कवी लिहितात, या दोन प्रकारच्या लोकांमध्ये अगोदर दुर्जनाला आणि नंतर सज्जनाला मी वंदन करतो. तोच नियम शरीर स्वच्छतेमध्ये वापरला पाहिजे. अगोदर कोठा साफ केला पाहिजे किंवा आपला झाला पाहिजे आणि मग तोंड धुवावे. हेच हितावह आहे. बालवयात सवयी बदलणे सहज शक्य असते. स्नानमूला क्रिया सर्वा श्रुती स्मृत्युदिता नृणाम तस्मात् स्नानं निषेवेत श्रीपुष्ट्यारोग्यवर्धनम. अशा रीतीने पुढच्या सर्व क्रिया या स्नानमूलकच असतात. स्नानाने श्री, पुष्टी आणि आरोग्याचे वर्धन होते. तात्पर्य, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये यांनी बनलेल्या आपल्या शरीराची स्वच्छता ही आपली रोजची जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवावे. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.